ज्योतिषप्रेमींनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. परवाच मला एका विद्यार्थी प्रेक्षकाचा मेल आला. त्यांनी विनंती केली, मॅडम, ज्येष्ठ राजकीय नेते विनोद तावडे यांची जन्मपत्रिका कशी आहे यावर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून प्रकाश टाका. त्या विद्यार्थ्याचा उद्देश केवळ ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करणं हा होता. त्यामुळे मलाही या पत्रिकेचं अभ्यास करणं आवश्यक वाटलं. पण विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट. अनेकदा राजकीय व्यक्तींची अचूक जन्मवेळ किंवा जन्मतारीख उपलब्ध नसते. ज्योतिषशास्त्र हे जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थान या 3 प्रमुख गोष्टींवर आधारित असतं. त्यामुळे अचूक वेळ नसल्यास भाकितांमध्ये थोडा मागे पुढे बदल होऊ शकतो. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश केवळ आणि केवळ ज्योतिषशास्त्राचा अभ्यास हाच आहे हे लक्षात घेऊन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग विश्लेषण करूया. विनोद तावडे यांची पत्रिका मिथुन राशीची आहे. विशेष म्हणजे यांच्या राशीमध्ये चंद्र, राहू आणि शुक्र एकत्र विराजमान आहे. या युतीमध्ये राहू हा अत्यंत प्रबळ आणि बलवान स्थितीत आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात राजकारणातील यशासाठी, मोठ्या पदासाठी राहू हा ग्रह अतिशय महत्त्वाचा मानला जातो. सध्याच्या गोचर स्थितीचा विचार केला तर राहूचं गोचर कुंभ राशीतून सुरू असून मिथुन राशीवर त्याची पंचम दृष्टी पडत आहे. हा गोचरचा राहू व्यक्तीला अचानक अनपेक्षित अधिकार आणि राजकीय सत्ता मिळवून देण्यात पटाईत आहे. मुद्दा 2, महादशा आणि ग्रहांची स्थिती. आता वळूया महादशांकडे. सध्या त्यांची शुक्राची महादशा सुरू आहे. शुक्र हा त्यांच्या पत्रिकेत राशीतच असून तो पंचमेश आहे, जी एक अत्यंत उत्तम स्थिती आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे सध्या त्यांची गुरुग्रहाची अंतर्दशा सुरू आहे. गुरुग्रह त्यांच्या दशम स्थानात, कर्मस्थानात असून तिथे हंस राजयोग निर्माण करीत आहे. हा योग कीर्ती आणि आदर मिळवून देतो. तसंच पत्रिकेत शनिदेव स्वतःच्या राशीत मजबूत आहे. बुध आणि रवी कर्क राशीत आहे. आपण अनेक राजकीय पत्रिकाचा अभ्यास करतो तेव्हा हे प्रकर्षाने दिसून येतं की कर्क रास ही राजकारणात नेहमी आघाडीवर असते. गुरु आणि मंगळ योग. पुढे पाहिलं तर मंगळ ग्रह कन्या राशीत चतुर्थ स्थानात आहे. इथे गुरु आणि मंगळ यांची एकमेकांवर पूर्ण दृष्टी आहे. तसंच रवी आणि मंगळ या दोघांवरही ग्रहाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे सध्या गुरुग्रहाचं गोचर त्यांच्या जन्मपत्रिकेतील मूळ रवीवरून सुरू आहे, जे भाग्योदयाचं संकेत देते. अंकशास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता फक्त कुंडलीच नाही तर जर आपण अंकशास्त्राचा विचार केला तर विनोद तावडे यांचा मूलांक 2 आणि भाग्यांक 1 आहे. सूर्य आणि चंद्राचं हे एक अत्यंत सुंदर आणि शक्तिशाली कॉम्बिनेशन मानलं जातं. येत्या 17 ऑगस्टला सूर्यदेव मूळ पत्रिकेतील सूर्यावरून प्रवास करणार आहे. ते उच्च राशीत जाणार आहे. एकंदरीत अनेक दिशांनी आणि ग्रहांच्या स्थितीवरून पाहता विनोद तावडे यांची पत्रिका आता एक वेगळं मोठं वळण घेताना दिसत आहे. त्यांच्यावर राजकीय जबाबदाऱ्या वाढणं, मोठे अधिकार प्राप्त होणं, यश मिळणं या दृष्टीने ही पत्रिका सबळ झाली आहे. शुक्राच्या या महादशेत त्यांची सातत्याने प्रगती होत राहील. भविष्यातील महत्त्वाचा काळ. शनिदेव जेव्हा मेष राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांना एक मोठी स्थिरता, स्टॅबिलिटी प्राप्त होताना दिसत आहे. साधारणपणे 3 जून 2027 नंतरचा काळ आणि त्यानंतरची जवळपास 10 वर्ष त्यांच्यासाठी मोठ्या राजकीय यशाची, अचानक संधींची, धनलाभाची आणि प्रचंड प्रतिष्ठा वाढीची असणार आहे. थोडक्यात सांगायचे तर उपलब्ध माहितीच्या आधारे ज्योतिषी आणि अंकशास्त्राच्या दृष्टीने ही पत्रिका खूप आशादायक आणि येणाऱ्या काळात मोठ्या बदलांचे संकेत देणारी आहे. जर त्यांची अचूक जन्मवेळ मिळाली तर आपण त्यावर अधिक सखोल आणि अचूक माहिती नक्कीच देऊ शकतो. पुन्हा एकदा स्पष्ट करते, हे विश्लेषण केवळ उपलब्ध माहितीवरून अभ्यासासाठी आणि ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेले आहे.
तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.